भारताचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी यांच्यावर पुन्हा एकदा हरियाणाने विश्वास दाखवला आणि हरियाणामध्ये पूर्ण बहुमताचं सरकार भारतीय जनता पक्षाचं त्या ठिकाणी स्थापित होत आहे। लोकसभेच्या निवडणुकीनंतर मी सांगितलं होतं की आम्ही विरोधी पक्षाशी हारलो नाही, कुठल्याच विरोधी पक्षामध्ये आम्हाला हरवण्याची ताकद नव्हती। आम्हाला हरवलं ते चौथा पक्ष होता फेक नरेटिव्ह नावाचा, त्या फेक नरेटिव्हने आम्हाला त्या ठिकाणी पराजित केलं। देशामध्येही आपण लोकसभा जिंकलो, पण आपली काही जागा कमी झाल्या, याचं कारण फेक नरेटिव्ह होता। पण ज्या दिवशी हे आपल्या लक्षात आलं, महाराष्ट्रासहित देशामध्ये आपण ठरवलं आता फेक नरेटिव्हचं उत्तर थेट नरेटिव्हने आपण देऊ, थेट नरेटिव्हने। आणि पहिली कसोटी हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये होती। अरे हरियाणामध्ये तर आपल्या महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे लोक काल रात्रीपासून स्क्रिप्ट लिहून बसले होते, आम्ही जिंकणार, मग काय बोलणार। सकाळी 9 वाजताचा भोंगा रात्रीच तयारी करून बसला होता, आता काय काय बोलून काय काय नको असं त्याला वाटत होतं। मला त्यांना विचारायचं आता कसं वाटतंय, आता कसं वाटतंय मला त्यांना विचारायचं आहे। कारण जनतेशी बेईमानी करून निवडून आलेले हे लोक आता जनता यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। जे हरियाणामध्ये घडलं तेच महाराष्ट्रामध्ये येत्या नोव्हेंबर महिन्यामध्ये घडलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे।